आपल्या विदर्भ परिक्रमा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आलो जैनपूर या गावामध्ये। या गावामध्ये ऐतिहासिक असं शिवमंदिर आहे। मंदिराची शूटिंग पण झालेली आहे। तरी आपण या गावातील सरपंच प्रभाकर भाऊ कोरपे यांच्यासोबत आपण संवाद साधूया। नमस्कार, सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण इथे जे उभे आहोत हे आमच्या वडिलोपार्जित असं हे शिवमंदिर आहे। श्री भीमाशंकर महाराज हे आमचं दैवत आहे आणि या दैवताला हे आमच्या आजोबा पंजोबांपासून याची इथे स्थापना झाली आहे। जवळपास 200 वर्ष या मंदिराला इथे स्थापन झाले आहे। या मंदिराचं हे जागृत देवस्थान आहे। या मंदिराचं असं वैशिष्ट्य आहे की इथे जे शिवलिंग आहे या सकाळी जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा सूर्याचे जे किरण आहेत ते सूर्योदय झाल्याबरोबर या शिवलिंगावर तिथे गाभारा जो आहे त्या शिवलिंगात तिथे त्याचं प्रतिबिंब पडते आणि तिथून हे दिवसाला सुरुवात होते। हे देवस्थान आहे याचं एक म्हणजे जागृत असं देवस्थान आहे की जुन्या पिढ्यांपासून ते जे ग्रामवासी राहत होते जुन्या जमान्यात जेव्हा वैद्यकीय व्यवस्था नव्हती तेव्हा जर सर्पदंश वगैरे ह्या आपल्या शेतात मजुरांना होत होते त्या काळात जर इथे त्या पेशंटला ताबडतोब आणलं तर भीमाशंकर शिव महाराजांचा इथे पूजा करून आशीर्वाद घेऊन तो आहे रुग्ण तो बरा होत होता असा इतिहास आम्हाला सांगितला गेला आहे आमच्या वडिलोपार्जित मंडळींनी। आणि इथे आधी जुन्या काळात जेव्हा पाण्याची व्यवस्था नव्हती तेव्हा इथे एक विहीर आहे आमच्या मंदिरात की सतत जेव्हा ओट म्हणत त्याला बैलांनी बांधून पाणी ओढत आणि 24 तास इथे सर्व जनतेला म्हणजे मनुष्य असो किंवा जनावर असो त्या सर्वांना ते पाण्याची सेवा इथे सतत चालू होती। त्यानंतर इथे आमचं एक 30 वर्षाआधी डॉक्टर गादी देशमुख यांनी एक मराठी पिक्चर बनवला होता। सुपरहिट पिक्चर आहे राघू मैना। त्या मंदिराचे जवळपास म्हणजे 25% हे शूटिंग इथे या मंदिरात झालं आहे। आणि जैनपूर आमचं सर्व पौराणिक असं हे ग्राम जैनपूर इथे सर्व आमच्या पौरात जुन्या जवळपास 200-250 वर्षापासून गावात सुद्धा सर्व वाडे आहेत आणि इथे दरवर्षी आमचा महाशिवरात्रीच्या गाव भंडारा असते आणि आमचे मोठे भाऊ निलेश पाटील कोरपे पंकज पाटील कोरपे हे सर्व मंदिराची व्यवस्था सांभाळतात आणि पूर्ण जैनपूर ग्रामवासियांना बाहेरील या पंचक्रोशीतील सर्व लोक महाशिवरात्रीच्या दिवसापासून दर्शनाला येतात सर्व आजूबाजूच्या गावातील आणि पूर्ण हा दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा भंडारा चालू राहते आणि लोक या महाप्रसादाचा इथे आस्वाद घेतात। या मंदिराला आणखी कोणी भेट मंदिराला जवळपास म्हणजे सिनेसृष्टीतले बरेचसे असे कलाकार आहेत की सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, अशोक सराफ, निळू फुले, त्यानंतर उषाताई चव्हाण, मधुताई कांबीकर अशा ह्या मराठी हिरोईनी आणि राजकीय क्षेत्रातले बरेचसे मोठे नेते इथे येऊन गेले आहेत आणि सर्व पौराणिक असं हे मंदिर असल्यामुळं तुकडोजी महाराजांच्या गाडगे महाराजांनी सुद्धा इथे भेटी दिल्या आहेत त्यांच्या काळात। असं हे आमचं इथे श्री भीमाशंकर महाराजांचं मंदिर। मंदिराबद्दल म्हणजे खूप अभिमान आहे। म्हणजे आमच्या आजोबांनी पण त्यांनी सगळ्यांनी सांभाळून ठेवलं ते आणि ते सांगत होते की तुकडोजी महाराजांच्या हातून या मंदिराची स्थापना झालेली आहे। कलशाची स्थापना पण महाराजांनीच केलेली आहे। त्यामुळे म्हणजे आमची एवढी श्रद्धा आहे त्या मंदिरावर की म्हणजे ते एक जागृत देवस्थान आहे म्हणून आम्ही त्यांची खूप मनोभावे प्रार्थना करतो आणि शिवरात्रीचा कार्यक्रम खूप जोरात करतो। इथे जे 30 वर्षाआधी राघू मैना या पिक्चरचे शूटिंग झाले होते माझे वडील
श्री बापूसाहेब कोरपे यांचे सहकारी मित्र अकोल्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर डॅडी देशमुख हे सिनेमा डायरेक्टर आणि प्रोड्यूस करत आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या येथील हे भीमाशंकर मंदिर आणि आमच्या जैनपूरचा वाडा इथे हा पूर्ण पिक्चर बनलेला आहे आणि अतिशय सुपरहिट पिक्चर असा हा गाजलेला आहे. आजसुद्धा या पिक्चरच्या DVD आपल्याला बघायला मिळतात आणि या पिक्चरचं वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण सिनेमा हा जैनपूर या गावातच बनलेला आहे. आमचं जैनपूरचा वाडा, त्यानंतर आमचे काका संतोषदादा कोरपे यांचा वाडा आणि हा या भीमाशंकर महाराज मंदिराचा संपूर्ण परिसर. एक सुप्रसिद्ध असे कलाकार या पिक्चरमध्ये होते. नाना पाटेकर, अशोक सराफ, फुले आणि सुप्रसिद्ध अशा नायिका मधुका आंबेकर, उषा चव्हाण या सर्व मोठ्या कलाकारांनी हा पिक्चर बनला. त्यात आमचीसुद्धा आठवण आहे की आम्ही तेव्हा लहान होतो, पण आम्हालासुद्धा त्या पिक्चरमध्ये थोडा सहभाग घेता आला आणि बालकलाकार म्हणून आम्ही सर्व आमचे बंधू त्या पिक्चरमध्ये त्यांनी आम्हाला तिथे कास्ट केलं होतं. ती सुद्धा आमची खूप मोठी आयुष्याची आठवण आहे आणि बापूसाहेबांच्या मैत्रीच्या आधारे त्यांनी हा इथे सिनेमा बनवला आणि संपूर्ण एक गावात कडचं जे जीवन आहे आणि जे पाटीलकी ज्याला म्हणतो आपण, त्या पद्धतीनं हा पिक्चर तिथे बनवला आहे आणि खूप प्रसिद्ध आहे. आपण सुद्धा आजसुद्धा या पिक्चरचे DVD आपल्याला मिळतात. फेसबुक, इंस्टाग्रामवर सुद्धा आपण जर सर्च केला तर आखू महिना हा पिक्चर आपल्याला बघायला मिळेल. त्यासोबतच इथे संपूर्ण श्रावण मासात इथे 24 तास पाण्याची गळती सुरू असते महादेवाच्या पिंडीवर. तसेच इथलं या मंदिरासोबतच आमच्या इथे या काळा मारुतीचं सुद्धा एक जागृत मंदिर आहे. त्यानंतर आमचे आजी आजोबा हे सुद्धा इथे वास्तव्यास आहेत. त्यांचे समाध्या इथे दिलेल्या आहेत आणि संपूर्ण हा जो परिसर आहे हा सतत 12ही महिने अतिशय म्हणजे एकदम रमणीय असा असतो. इथे शाळा पोळ्याचा जो सण आहे तिथे सर्व गावातील लोक आपल्या बैलबंड्या इथे महादेवाच्या दर्शनाला आणतात. त्यानंतर बऱ्याचशा शाळेच्या ट्रीप येतात इथे. म्हणजे निसर्ग तेव्हा नैसर्गिक वातावरणात आपण रमणीय स्थळ म्हणून इथे आजूबाजूच्या गावातील लहान मुलांच्या ट्रीप येतात. इथे जवळपास 200 वर्षापासून हे आमच्या बाजूला इथे हनुमानजीच्या मंदिरासमोर हे कवठाचे झाडं आहेत आणि ते सुद्धा या उन्हाळ्याच्या दिवसात बहरलेले आहेत. त्यावरूनच हे सर्व दिसते की इथे श्री भीमाशंकर महाराजांचं वास्तव्य अतिशय जागरूक आहे आणि त्यांचा संपूर्ण आशीर्वाद आमच्या कोरपे फॅमिलीवर आहे आणि ते आमचं आराध्य दैवत आहे.